स्टॉप इग्नोरिंग दिस. खोकताना, शिंकताना, हसताना लघवी जाणं हे एजमुळे होतंय असं नाहीये. प्रॉब्लेम आहे, हे नॉर्मल नाहीये. याला म्हणतात युरिनरी इनकॉन्टिनन्स. आणि तुम्ही एकट्या नाही आहात. अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना असा त्रास होतो. ह्याचे 4 मुख्य प्रकार असतात. पहिलं म्हणजे स्ट्रेस इनकॉन्टिनन्स. खोकताना, शिंकताना किंवा वजन उचलताना ब्लॅडर वरती प्रेशर येतं आणि युरिन लीक होते. का होतं? तर पेल्विक मसल्स वीक होतात, एक्स्पेशली डिलिव्हरी नंतर आणि ओबेसिटीमुळे किंवा एज वाढल्यानंतर. दुसरा प्रकार आहे अर्ज इनकॉन्टिनन्स. अचानक खूप जोराची लघवी लागते आणि कंट्रोल राहत नाही. का होतं? तर ब्लॅडर जास्त ऍक्टिव्ह होतं, इन्फेक्शन्स, कॅफेन किंवा एन्झायटीमुळे. तिसरा प्रकार आहे ओव्हरफ्लो इनकॉन्टिनन्स. ब्लॅडर पूर्ण भरतं आणि थोडं युरिन सतत लीक होत राहतं. हे का होतं बरं? तर ब्लॅडर पूर्ण एम्प्टी होत नाही. ब्लॉकेज म्हणजे स्टोन असतात किंवा वीक ब्लॅडर मसलमुळे. आणि चौथा प्रकार आहे न्यूरोजेनिक इनकॉन्टिनन्स. ब्लॅडर कंट्रोल करणाऱ्या नर्व्ह डॅमेज झाल्या तर लीक होऊ शकते. बरं हे का होतं? तर डायबिटीज, स्पायनल इंजुरी किंवा नर्व्ह रिलेटेड प्रॉब्लेम मुळे सिग्नल प्रॉपर जात नाही. जर असं होत असेल तर लाजू नका, डॉक्टरशी कन्सल्ट करा. आणि ज्या महिलेची तुम्ही केअर करता तिला हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा. ऑलवेज रिमेंबर, कॉमन इज नॉट नॉर्मल.